पुण्यातील भोर नगरपालिका निवडणुकीसाठी 2 तारखेला मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे आणि त्यानंतर EVM मशीन जे आहेत त्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. ज्या ठिकाणी या सर्व EVM मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत, ज्या स्ट्रॉंग रूम बनवण्यात आलेली आहे तिथे मी आत्ता आलेलो आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान म्हणजे आपण पाहिलं तर 3 तारखेचा निकाल जो आहे तो 21 तारखेला गेला असल्यामुळे तब्बल 18 ते 19 दिवसांचा गॅप जो आहे तो मध्ये असणार आहे आणि या दरम्यान या संपूर्ण EVM मशीन जे आहेत ते या स्ट्रॉंग रूममध्ये असणार आहेत आणि या संपूर्ण कालावधीत 16 पोलीस कर्मचारी आणि CRPF जवान या संपूर्ण भागात कार्यरत असणारे. पुढील आणि मागील बाजूस अशा प्रकारे पोलीस जे आहेत ते तैनात आहेत. 16 कर्मचारी या ठिकाणी असणार आहेत. त्याचप्रमाणे 16 CCTVद्वारे पुढच्या आणि मागच्या बाजूला सर्वच ठिकाणी अशा प्रकारचे CCTV लावले आहेत. अशा 16 CCTV कॅमेराद्वारे या संपूर्ण परिसरावर जे आहे ती खरं तर नजर असणार आहे. त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत ते या ठिकाणी येऊन या ठिकाणी लावलेली स्क्रीन जी आहे ती खरं तर 24 तास लाईव्ह असणार आहे. 24 तास जे CCTV लावलेले आहेत त्यांची दृश्य ह्या स्क्रीनवरती दिसणार आहेत आणि जे राजकीय प्रतिनिधी आहेत पक्षांचे त्यांना ही 24 तास दृश्य जी आहे ती या ठिकाणी पाहता येणार आहेत. खरं तर गेल्या काही दिवसात पाहिलं तर अनेक ठिकाणी EVM छेडछाडीचे आरोप जे आहेत ते राजकीय पक्षांकडून होत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो यंदा निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही स्क्रीन जी आहे ती या ठिकाणी लावलेली आपल्याला पाहायला मिळते. एकूणच जर पाहिलं तर या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान एक निवडणूक कर्मचारी जो आहे आयोगाचा कर्मचारी जो आहे तो आतमध्ये असणार आहे आणि एक नियंत्रक अधिकारी आहे निवडणूक आयोगाचा तो या ठिकाणी मधून अधून व्हिजिट देणार आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी योग्य ती काळजी जी आहे ती यंदा संपूर्ण निवडणूक आयोगाने जी आहे ती घेतलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.